या फोनचा फ्लॅशलाईट चालू करूया. मी हा कागद फ्लॅश समोर ठेवला तर काय होईल? हा कागद प्रकाश अडवेल. कागदाच्या मागे असलेल्या अंधाराच्या क्षेत्रास छाया म्हणतात. कागदाऐवजी या वस्तू ठेवल्या तर काय होईल? तयार झालेल्या सावल्यांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? जेव्हा वस्तू प्रकाशास त्यांच्या आरपार जाण्यापासून अडवतात तेव्हा तयार होणारे अंधारे क्षेत्र म्हणजे छाया. जेव्हा प्रकाश किरणे वस्तूमधून किंवा वस्तूच्या बाजूने प्रवास करू शकत नाहीत तेव्हा छाया तयार होते. अपारदर्शक वस्तूंमुळे गडद सावल्या निर्माण होतात. अर्धपारदर्शक वस्तूंमुळे फिकट सावल्या तयार होतात, कारण त्यातून थोडासा प्रकाश आत जातो. छायेचा आकार हा ज्या वस्तूमुळे ती छाया बनते त्याच आकाराचा असतो. जेव्हा एखादी वस्तू प्रकाश रोखते तेव्हा त्याच्या कडेवर जी किरणे पडतात ती सावलीची रूपरेषा तयार करतात. जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये छाया तयार होते तेव्हा दिवसाच्या लांबीनुसार तिचे स्थान आणि लांबी बदलते. दुपारच्या वेळी छोट्या सावल्या तर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या सावल्या तयार होतात. असे का घडते हे तुम्ही सांगू शकाल का? सूर्यप्रकाशाप्रमाणेच आपण कृत्रिम प्रकाशापासून देखील सावल्या तयार करू शकतो. आपण हा फ्लॅशलाईट आपला प्रकाश स्रोत म्हणून वापरूया. त्यासमोर विविध वस्तू ठेवूया. पडद्यावर वस्तूची छाया दिसते. तुम्ही आपल्या आसपासच्या वस्तू वापरून हा उपक्रम करून पाहू शकता का? रात्रीच्या क्रिकेट सामन्यादरम्यान तुम्हाला मैदानावरील खेळाडूंच्या अनेक अस्पष्ट छाया दिसतात, कारण मैदानावर सोडल्या जाणाऱ्या अनेक फ्लॅशलाईट्समधल्या प्रत्येक दिव्याकडून येणारा प्रकाश खेळाडू अडवतो. आपल्या घरात आपण काही वस्तू प्रकाश आत यावा म्हणून तर काही प्रकाश अडवण्यासाठी वापरतो. खोल्यांमध्ये उजेड राहण्यासाठी आपल्या खिडक्या पारदर्शक काचेच्या बनवतात. काही खिडक्यांना अर्धपारदर्शक काचेची तावदाने असतात किंवा खिडक्यांना पडदे लावतात. यामुळे बाहेरचे दिसत नाही, परंतु तरीही खोलीत थोडासा प्रकाश येतो. बेडरूममध्ये असलेले जाड पडदे प्रकाश अडवतात. त्यामुळे जेव्हा आपल्याला झोपायचे असेल तेव्हा खोलीत अंधार होतो. जेव्हा सूर्य निरभ्र आकाशात चमकतो तेव्हा आपला परिसर खूपच उजळ दिसतो. ढगाळ दिवशी तो कमी प्रकाशमान असतो, कारण अजूनही थोडा प्रकाश असतो, परंतु ढगांनी काही प्रकाश अडवलेला असतो. ढग अर्धपारदर्शक पदार्थासारखे कार्य करतात. प्रकाशाचे विविध परिणाम साधण्यासाठी विजेचे दिवे पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक साहित्याने तयार केलेले असतात. पारदर्शक दिवे आपल्याला तेजस्वी प्रकाश देतात, तर अर्धपारदर्शक दिवे अंधुक आणि सौम्य प्रकाश देतात. लॅम्पशेड्सचा देखील प्रकाशाच्या तीव्रतेवर परिणाम होतो. तुम्ही सावलीच्या कठपुतळीचे खेळ पाहिलेच असतील. तुम्ही काही कागद, कात्री आणि प्रकाशाच्या स्रोताच्या मदतीने स्वतः हे खेळ तयार करू शकता. तुम्ही कठपुतळी म्हणून तुमच्या आवडत्या कार्टून शोमधील किंवा आवडत्या पुस्तकामधील पात्रे वापरू शकता. अंधाऱ्या खोलीत या कठपुतळ्या मोबाईलच्या फ्लॅशलाईट समोर अशा पद्धतीने धरा की त्यांची सावली समोरच्या भिंतीवर पडेल. त्या कठपुतळ्या भिंतीकडे तसेच प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि भिंतीवर सावली कशी बदलते आहे हे पहा. तुमची निरीक्षणे नोंदवा आणि मित्रांसह चर्चा करा. तुम्हाला माहिती आहे का, दिवसभरातील वेळ दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूर्य तबकड्या सावलीवर आधारित असतात. तुम्ही तुमच्या घरात अपारदर्शक,
अर्धपारदर्शक आणि पारदर्शक वस्तू कुठल्या हे शोधू शकता का? सावलीला वजन असते का? विचार करा. प्रकाश आणि रंग. आपण हा कागद घेऊ. हा आपला पडदा आहे. आपण हा छिद्र असलेला कागद इथे ठेवूया. आपण निळ्या, लाल आणि हिरव्या अशा भिन्न रंगांचा प्रकाश प्रक्षेपित करू शकतो. जेव्हा हिरवा प्रकाश आणि लाल प्रकाश एकत्रितपणे प्रक्षेपित केला जातो तेव्हा कोणता रंग दिसतो? हिरवट लाल किंवा लालसर हिरवा नाही, तर पूर्णपणे नवीन रंग आहे, पिवळा. जर आपण त्यात तिसरा म्हणजे निळा रंग जोडला तर पुन्हा रंग वेगळा दिसतो. हिरवट लालसर निळा किंवा पिवळसर निळ्याऐवजी तो पांढरा आहे. वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश वापरून प्रयोग करून पहा. या फ्लॅशलाईट उपक्रमाप्रमाणेच आपण आपल्या रंगांच्या पेटीमधून लाल, हिरवा आणि निळा रंग समान प्रमाणात मिसळून पांढरा रंग मिळवू शकतो का? ज्याप्रमाणे पाण्याच्या लहरी किंवा लाटा असतात, तशाच प्रकाशाच्याही लहरी असतात. आपण रंग कसे पाहतो हे समजण्यासाठी हे आभासी तंत्रज्ञान वापरू. एखाद्या वस्तूवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्यातील काही प्रकाश परावर्तित होतो, तर काही प्रकाश त्या वस्तूकडून शोषला जातो. ज्या रंगाचा प्रकाश परावर्तित होतो त्याच रंगाची ती वस्तू दिसते. जेव्हा एखादी वस्तू आपल्याला हिरव्या रंगाची दिसते तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की ती वस्तू केवळ हिरव्या रंगाचा प्रकाश परावर्तित करत आहे. उर्वरित रंगाचा प्रकाश ती वस्तू शोषून घेते. आपण ही प्लास्टिकची बाटली एक साधं पातं तयार करण्यासाठी वापरूया. याची दोन्ही टोके कापली आहेत. खिळे तापवून छिद्र करण्यासाठी वापरले आहेत. सायकलचा स्पोक आस म्हणून कार्य करतो. आपण पुठ्ठ्यांमधून वर्तुळ कापून त्यावर वेगवेगळे रंग देऊ. जेव्हा हे वर्तुळ वेगाने फिरवले जाते तेव्हा 2 किंवा अधिक रंगांच्या मिश्रणातून एक नवीन रंग दिसतो. मंद गतीमध्ये ते कसे फिरते ते तुम्ही पाहू शकता. जेव्हा हे वर्तुळ वेगाने फिरवले जाते तेव्हा आपले डोळे प्रत्येक रंगाचा स्वतंत्र मागोवा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग एकमेकात मिसळल्यासारखे वाटतात आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला वेगळाच रंग दिसतो. हा ग्लास घेऊ. आपण आपला प्रकाश स्रोत म्हणून फोनचा पांढरा फ्लॅश वापरू. आपण अर्धा ग्लास पाण्याने भरून घेऊ. आपण दुसऱ्या बाजूला रंगांचा वर्णपट पाहतो. असे का होते हे शोधू शकता का? आपण काय शिकलो? जेव्हा वस्तू प्रकाश किरणांना वस्तूमधून जाण्यापासून रोखते तेव्हा छाया म्हणजेच अंधाराचे क्षेत्र तयार होते. प्रकाश किरण वस्तूमधून किंवा वस्तूच्या बाजूने प्रवास करू शकत नाहीत, म्हणून छाया म्हणजेच सावली तयार होते. अशा विविध उपक्रमांच्या मदतीने सावल्यांबद्दल अधिक माहिती मिळवली. पांढरा प्रकाश वेगवेगळ्या 7 रंगांनी बनलेला असतो. इंटरनेटच्या मदतीने प्रकाशाच्या स्वरूपाबद्दल अधिक जाणून घ्या. स्वाध्याय: आपल्याला वस्तू केव्हा दिसतात? सावली कशी तयार होते? आपल्याला एखादी वस्तू विशिष्ट रंगाची का दिसते?